हाय कश्मीरा. हाय. बरं ऐक ना, संक्रांत म्हणजे काय ग? ज्योतिषशास्त्रानुसार संक्रांत म्हणजे खरं तर संक्रमण किंवा प्रवास किंवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे. म्हणजे त्या दिवशी सूर्य दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करतो ना, म्हणून त्याला संक्रांत असं म्हणतात, जी दर महिन्याला येते. मकर संक्रांत असं का म्हटलं जातं? खरं तर या दिवशी धनु राशीमधून मकर राशीमध्ये सूर्य प्रवेश करतो, म्हणजेच संक्रमण करतो, म्हणून मकर संक्रांत असं म्हणतात. त्याचप्रमाणे या दिवशी सूर्य दिशा सुद्धा बदलतो, म्हणजे सूर्याचं उत्तरायण सुरू होतं. याचाच अर्थ दिवसांची लांबी वाढते आणि रात्रीची कमी होते. म्हणजेच काय, अंधाराकडून आपण प्रकाशाकडे जायला सुरुवात करतो, म्हणून याला एक शुभ संकेत मानला गेला. बरं ह्या दिवशी आपण कोणत्या गोष्टी केल्या पाहिजे? या दिवशी सूर्याची आराधना करावी. तीळ आणि गूळ प्रामुख्याने आपल्या जेवणामध्ये, खाण्यामध्ये असावेत. आपल्या नातेवाईकांना वगैरे भेटावं. या दिवशी दान, धर्म, जप, तप आणि गरजूंना आपण यथेच्छ दान करणं, या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या ठरतात. तसंच आपल्या पितरांचं सुद्धा पूजन यावेळी आठवणीने करावं माणसाने, कारण ते पूर्ण त्यांच्यापर्यंत पोहोचतं असं म्हणतात. या दिवशी आपण तिळगुळ का बरं खातो? तीळ आपल्याला ऊर्जा, उष्णता आणि आपल्या आरोग्याला मजबुती देतात, जी या काळात आपल्या आरोग्यासाठी खूप गरजेची असते. आणि त्याचप्रमाणे सूर्य जेव्हा मकर राशीमध्ये जातो, म्हणजे सूर्य आणि शनीचं मिलन होतं, तेव्हा आपल्या नात्यांना, आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर चांगला गोड संवाद खूप महत्त्वाचा असतो. त्यामुळे त्या गोडाचं प्रतीक म्हणून गूळ, तीळ गूळ आपण या काळात खातो आणि प्रत्येकाला देऊन आपण म्हणतो, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. ह्या वर्षी ह्या दिवशी आणखीन काही विशेष आहे का? हो, यावर्षी खरं तर हा आपण नेहमीच म्हणतो, की इंग्रजी कॅलेंडरनुसार हा सगळ्यात पहिला सण आहे. त्याचबरोबर या नवीन वर्षाची, म्हणजे इंग्रजी कॅलेंडरनुसार असलेल्या नवीन वर्षाची पहिली एकादशी सुद्धा त्याच दिवशी येते, जी खूप पवित्र मानली जाते. आणि शिवाय अनुराधा नक्षत्र आहे, जे शुद्धतेचं प्रतीक आहे. त्यामुळे असे अनेक गोष्टी, म्हणजे उत्तरायण सुरू होत आहे, अनुराधा नक्षत्र आहे आणि संक्रांत पण आहे, एकादशी पण आहे. त्यामुळे एक सुंदर असा संगम आपल्याला यावर्षी बघायला मिळतोय. बरं ह्या दिवशी आपण फक्त काळे कपडेच का घालतो? खूप चांगला प्रश्न आहे. खरं तर आत्ता जस्ट हिवाळा आपला संपतोय आणि त्या काळामध्ये आपल्याला सूर्यप्रकाश खूप कमी मिळालेला असतो. आणि या काळामध्ये जसं मी म्हणाले, की एक ऋतू दुसऱ्या ऋतूमध्ये बदलत असतो, तेव्हा त्या बदलाच्या काळामध्ये आपल्याला आपल्या शरीराची आणि आरोग्याची मजबूती खूप महत्त्वाची असते. तेव्हा आपल्याला व्हिटॅमिन डीची खूप गरज असते. आणि काळे कपडे आपल्याला माहिती आहेत, की सूर्यप्रकाश जास्त प्रमाणात शोषून घेतात. त्यामुळे काही ठिकाणी, म्हणजे महाराष्ट्रामध्ये तरी प्रामुख्याने ही गोष्ट साजरी करतात, पण बऱ्याच ठिकाणी काळे कपडे घालत नाहीत. पण आपल्याकडे या सणाला खास करून काळे कपडे घातले जातात आणि सूर्यप्रकाशामध्ये जास्तीत जास्त सूर्यप्रकाश ऍब्झॉर्ब करून घेतला जातो. बास, आता अगं किती प्रश्न विचारणार आहेस? खरं तर या गोष्टी सगळ्यांना आधी माहिती असतीलच, पण नसतील माहिती तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पोहोचलेल्या असतीलच. आणि ही माहिती तुम्हाला कशी वाटली याबद्दल तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणखीन काही जर प्रश्न असतील तर नक्की विचारा बरं का, कारण आपलं गपशप वर्ल्ड आहे, त्यामुळे दोन्ही बाजूने संवाद होणं महत्त्वाचं आहे. आणि अजूनपर्यंत जर चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने करा आणि आपल्या सगळ्या मित्रमैत्रिणींना आठवणीने आपल्या चॅनलची लिंक पाठवा. तोपर्यंत भेटू आणि सगळ्यांना संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा.